देगलूर टाइम्स लाईव्ह, तुमच्या विश्वासाचा आवाज। देगलूर आमदार अंतापूरकर यांच्या प्रयत्नांना यश। देगलूर आगारात नव्या बसगाड्यांचे लोकार्पण। संपादक गजानन शेषेराव टेकाळे। मतदारसंघातील नागरिकांच्या प्रवास व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी आमदार जितेश अंतापूरकर यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून देगलूर बस आगारासाठी नव्या 10 बसगाड्यांना मंजुरी मिळाली आहे। अतिशय आनंद वाटतो की देगलूर आणि बिलोलीच्या प्रवाशांसाठी या ठिकाणी एसटी महामंडळाची बसेस या ठिकाणी नव्याने आपल्या तैनात झालेल्या आहेत। या बसेस राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या निश्चितपणे आशीर्वादाने आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाले आहेत। गेल्या अधिवेशनात या संदर्भात मी मागणी केली होती व येत्या अधिवेशनाच्या आधीच आपल्याला ह्या बसेस एकूण 20 बसेस विधानसभा क्षेत्राला प्राप्त झाले। त्यापैकी देगलूर तालुक्याला 10 बसेस आणि बिरविलीला 10 बसेस अशा प्रकारे आपल्याला बसेस मिळालेल्या आहेत। आपल्या भाग हा सीमावर्ती भाग आहे, इथे खेडोपाड्याला जोडणारं साधन म्हणून एसटी हे महत्त्वाचं साधन आहे। येत्या पुढच्या काळामध्ये इलेक्ट्रिकच्या बसेस सुद्धा येणार आहेत। त्यामुळे एसटीला घेऊन ज्या समस्या होत्या त्या निश्चितपणे येत्या काळामध्ये कमी होतील याची मला या ठिकाणी खात्री आहे। आपण पाहू शकता की आज प्रवाशांच्या सोयी सुकर असे आता प्रवासी आणि अनेक कार्यकर्ते तर बसलेत। आपण पाहू शकता की थेट प्रशिक्षण घेतात आणि आमचे मार्गदर्शक तसेच देगलूर शहरामध्ये अनेक वर्षापासून जनार्दन बिरादार, शंकरांना कंदेवार, साखरे साहेब, देशमुख साहेब व अनिल पाटील खानापूरकर असंख्य आज प्रवासी म्हणून या बसमध्ये आहेत। काय सांगाल जनार्दन की आज एसटी मध्ये आज प्रवास करीत आहोत आणि पहिल्यांदाच एसटी मध्ये आमदार साहेबांसोबत? नाही, निश्चितच ही खूप देगलूरसाठी आनंदाची बाब आहे की देगलूरसाठी 10 गाड्या ह्या जनतेच्या सेवेसाठी आलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच ग्रामीण भागामध्ये जाण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी जे आपल्या हानेगावपर्यंत बसून लहान लेकरं मुलं येतात त्यांच्यासाठी सुद्धा काही गाड्या चालू करणार आहेत। त्यामुळे ही सुविधा खूप चांगल्या पद्धतीने जनतेच्या सेवेमध्ये आली।